हॅलो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जस्ट आमचं जेवण झालं. कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल की आधी भाऊजींच्या आम्ही साखरपुड्याची तयारी करत होतो. म्हणजे त्यांना आम्ही ड्रेस आणायला लावलेला आणि घालून वगैरे बघायला लावला, कारण कसा दिसत होता ते आम्हाला बघायचं होतं. आणि आम्ही काल जी माळ आम्ही घ्यायला गेलेलो त्यांना कशी दिसत होती हे आम्हाला बघायचं होतं. त्यामुळे मग ते आम्ही करायला लावलं त्यांना काल. जस्ट आमचं आत्ता जेवण झालं आणि तुम्हाला वातावरण दाखवते. आज सकाळपासून असं वातावरण झालं, एकदम लो झालं आहे. म्हणजे ना ऊन आहे ना पाऊस आहे, काहीच नाही. पूर्ण असं पावसाळावालं वातावरण झालं आहे आणि ना धड पाऊस पडत आहे ना काहीच नाही. विचित्र दिसतंय सगळं, तसं वातावरण झालं आहे. आणि हर्षाली ॲक्च्युली आज नाही आली आहे, कारण की आजीची ॲक्च्युली तब्येत जरा बिघडली. आमचं दोघांचं ॲक्च्युली काम चालू आहे, संकल्पचं आहे, बसला आहे तो आतमध्ये. आणि माझं आत्ता जस्ट थोडंसं झालं काम आणि आज थोडंसं राहिलं आहे. तर आज उद्या ॲक्च्युली आहे आधी भाऊजींचं साखरपुडा. तर आज आम्ही ॲक्च्युली हाफ डे पण घेतो आहे. आता आमचं बऱ्यापैकी काम आवरलं आहे, तर आम्ही आत्ता थोडंसं काम झालं की निघणार आहोत. बघू आता कधी निघतो आहे, कारण थोडंसंच एकदम राहिलं आहे. मी हा व्हिडिओ आणायला ॲक्च्युली खूप वेळ केला, कारण मी गेलेली माहेरी आणि एडिटसाठी माझा व्हॉइस ओव्हर लागणार होता आणि ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हरची गरज होती. म्हणून मग मी संकल्पाला सांगितलेलं एडिट करायला, पण संकल्पाला खूप व्हॉइस ओव्हर लागणार आहे, त्यामुळे तुलाच एडिट करायला आहे. एक आठवडा झाला मी घरीच होते, म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आता एक वीक गॅप पडेल तर पडू देत. आता काय करणार, व्हिडिओ टाकता येणार नाही आहे असं होतं, म्हणून मी व्हिडिओ टाकू नाही शकले शुक्रवारी मागच्या. सो सॉरी. मला माहिती आहे माझे व्हिडिओ खूप जण बघतात. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओला खूप तुमचा सपोर्ट आहे आणि असं सपोर्ट ॲक्च्युली राहू देत कंटिन्यू. आणि मी आत्ता घरीसुद्धा गेलेले, तेव्हासुद्धा मला खूप सारे कमेंट येत होत्या. म्हणजे समोरासमोर खूप जण सांगत होते की तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात, आम्हाला आवडतात. तर बघतात त्यांना खरंच थँक्यू सो मच. तर चला बघा, तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि मी व्हिडिओ आता कंटिन्यू करेल, नक्की करेल. खूप कारणांमुळे मला नाही जमत व्हिडिओ एडिट करायला, शूट करायला, पण मी प्रयत्न करत राहील. जेवढे व्हिडिओ मला टाकता येतील तेवढे मी नक्कीच टाकेल. कधी कधी वर खाली होतील. तर फक्त शुक्रवारी व्लॉग आला नाही तर मी सोमवार मंगळवार असं काहीतरी करेल, पण टाकत जाईल. आम्ही आता निघालोत म्हणजे आधी भाऊजींच्या साखरपुड्यासाठी. आत्ता वाजलेत 1:45 आणि आहे 4चा आहे, पण आम्ही लवकर चाललो कारण नवरदेव आमच्याच गाडीत आहे ना, म्हणून. इकडे आहेत आई, इकडे आहे बनी, इकडे आहे सागर आणि हा शंकर. सागरला मध्येच बोललीस इकडे आहे जिजू. जिजू सागर, जिजू सागर शॉप मध्ये. सागर पण इकडे तिकडे बोले. आई आमची मीरा. हॅलो, काय झालं मीरा तुला? हॅलो कर. घरीच आहेस ना? आम्हाला कल्प मित्राचं लग्न नाही अजून, पण ठरलं ना, साखरपुडा फायनली ठरलेलं आहे आणि जाम भारी वाटतंय आम्हाला आज या ठिकाणी. मग बनी भावाचं लग्न ठरलं फायनली. भाऊ सध्या माझ्यावर वापरलेलाच असतो. काय बोलले की सुरू होते, काय बोलले की सुरू. त्या दिवशी मस्तपैकी हे भांडले, पण त्यांना भांडताच येत नाही, काहीच बोलत नाही. ती बिचारी कंटाळली भांडून, पण ते काय बोलायला तयार नाही. तर उस्कवण्यासाठी मी किती काय काय बडबडले तरी तो काय बोलत नाही. असो, चलो, छान वाटते. आम्ही चाललोय आता निघालोच होतो आम्ही. तर आम्ही पोहोचलो आता पुन्हा आधीकडे. बनी आहे इथे बिझी. आणि ही नवरदेवाची एंट्री. डेडिकेशन बघा, एखाद्याचं कामावरती किती डेडिकेशन असावं. आज साखरपुडा आहे, मेड इन जर्मनी. बघितलं, एवढं डेडिकेशन असावं एखाद्याचं कामावरती. लग्न मी सकाळी ऑनलाईन मध्ये काम केलं. ही रिंग आहे आधी भाऊजींनी घेतलेली
2 हात एकत्र आलेत अशी वाली डिझाईन आहे. पहिले समजत नव्हती नक्की कशी आहे. आणि आम्ही आता जेवलोत आणि जेवून आल्यावर वरती बसलोत. आमचे अवतार असे झाले. आता मेकअप चालू आहे त्यांचा. आम्ही केस शेवटी वरती बांधले कारण खूप गरम होतं. मेकअप मस्त मेकअप. काय साखरपुडा करणं खायचं काम. आता कळलं. साखरपुडा करणं खायचं काम नाही अजून लग्न बाकी आहे. हो. तुमचं काम बघता टेन्शन आले काय करते सुटलो असतो आणि होती तर इथे 5 मिनिटं. मग काय फिरत बसले. ते आपण बोललेलं माहितीये जवळच असणार आहे कुठेतरी. काकच बघितली तर साखरपुड्यासाठी आम्हाला निघायचं होतं आणि त्यासाठी हा मेकअप चालला आहे. आणि आम्हाला ॲक्च्युली थोडासा उशीरच झाला आहे. आदी भाऊजी हॅलो. आदेशला विचार. आदेशला फायनली निघालो. 4 वाजले. 4चा मुहूर्त आहे. अवतार झाले. जाम कारण गरम होते खूपच. आणि आम्ही केस सोडलेत त्यात. आणि अजून मीराची मस्त झोप झाली. फायनली द डे इज हिअर. आता आम्ही पोहोचलोय तिच्या घरी आणि जाम गरम होतंय. आणि त्याच्यात मी हे असं काहीतरी घातलंय. तर आम्ही स्टेजच्या एकदम जवळ होतो कारण आदी भाऊजींना जर काही लागलं पटकन तर हाताशी पटकन असावं. आमच्या आता ग्रुपमध्ये पूर्ण आदी भाऊजी एकटेच राहिलेत. त्यामुळे आम्हाला चिडवण्याचा पूर्ण आम्ही फायदा घेतो आहे. एकही चिडवण्याचा आम्ही चान्स सोडत नाही आहोत. सगळीजणं प्रत्येक वेळेस मीटिंग घेणं आणि काही असं ते म्हणजे अजून लग्नसुद्धा व्हायचं. त्यामुळे तर आम्ही तर धुडकूस घालणार आहोत. आणि बनीचं असं स्वप्न होतं की तिला नाचायचं आहे वगैरे. पण बेंच वगैरे ठेवले होते वाटतं. पण आम्हाला नाचायला नाही मिळालं कारण आम्ही आधी भाऊजींसोबत होतो म्हणून. तर आता बघूयात पुढे लग्नात तर आम्ही धुडकूस घालणार आहोत. मी तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करीलच. पण आता सध्या एंगेजमेंट एन्जॉय करूयात आपण. हो काय साखरपुड्यासाठी ॲक्च्युली आदी भाऊजींपेक्षा आम्हीच जास्त एक्सायटेड आहोत सगळीजणं. म्हणजे प्रियंका, सागर, संकल्प, मी. ते एकच लग्न असणार आहे आमच्या ग्रुपमध्ये आणि ते आम्हाला पुरेपूर त्याचा फायदा घ्यायचा आहे. खूप एन्जॉय करायचा आहे कारण ह्याच्यानंतर आता कोण जवळचं असेल असं लग्न करण्यासारखं. 2 वर्ष झाली आदी भाऊजींना मुलगी बघत म्हणजे आई बाबा त्यांचे बघत होते. आणि त्या 2 वर्षात आम्ही एवढं त्यांना पेडून घेतलं आहे की कारण जेव्हा संकल्पाचं लग्न ठरवत होते आणि तेव्हा आदी भाऊजींनी लिटरली खूप संकल्पाला पेडलं आहे. संकल्प बोलला मी तुझ्या लग्नात तो बदला घेणार. आणि आता संकल्प तोच फायदा घेतो. तू मला कसं पेडलंस मग मी तुला नका नाही पेडणार असं तसं वगैरे. माझं पण ॲक्च्युली मज्जा करतो आम्ही. खूप मजा करतो. ह्या दिवसाची आम्ही खूप वाट बघतो आणि तो फायनली हा दिवस आला आहे. आणि फायनली साखरपुडा झाला आहे. संध्याकाळ झाली. 7-7:30 मला असं वाटतं वाजले होते. आणि फक्त केक कटिंगचाच प्रोग्राम राहिलेला. तर फॅमिलीसोबत त्यांनी फक्त केक कटिंग केलं. आम्ही फक्त 4-5 जण होतो मित्र. आदी भाऊजी ॲक्च्युली आमच्याच गाडी होते त्यामुळे मग आम्ही तसं मित्र थांबलेलो. फॅमिली सगळी त्यांची निघून गेलेली आणि मग त्यांचे फॅमिलीसोबत आणि आम्ही असं फक्त केक कटिंग केलं आणि आम्ही जायला निघणार होतो.
आधी कसं वाटतंय? खूप छान. बस हीच रिएक्शन आहे तुझी? एक गड जिंकलोय आज. आणि काढू दे.